उतरे. नाही, मी नाही उतरणार. आणि तू इथे का थांबवलेस बाई? कारण तुला इथे उतरायचं होतं आणि मला ऑफिसला जायचं. सो उतर खाली. त्यांना ऐक ना, आपण जाऊया कुठेतरी बाहेर डेटवर. डेटवर जायचं. नंदिनी, हा वेडेपणा बंद कर आणि खाली उतर. तुला माहितीये का, आपल्याला घरी एकांत मिळत नाही, म्हणून मी हे सगळं प्लॅन केलंय आपल्यासाठी. चल ना, जाऊया कुठेतरी. मी कुठेही येणार नाही. मला ऑफिसला जाणं गरजेचं आहे. आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे मला तुझ्यासोबत कुठेही जाण्यात इंटरेस्ट नाही. काय 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 बोललेस? तू माझ्या बरोबर ऑफिसला चल. ओके, येते. तुझं काम संपेपर्यंत मी रिसेप्शन वर बसू. ठीक आहे, पण तुझं काम झाल्यावर मात्र मला घेऊन जायचं कुठेतरी. नंदिनी, हा फालतूपणा बंद कर. तुझ्या अशा वागण्यामुळे ना आम्हा सगळ्यांना त्रास होतोय. आणि खास करून त्या आरोहीला. आरोही तुझ्या खोटेपणावर विश्वास ठेवते म्हणून असं समजू नकोस तू तिला मूर्ख बनवतेस. तो तिचा चांगुलपणा आहे. आरोहीने चांगुलपणा दाखवा एवढी लायकी नाहीये तुझी. हे बघ, रागावू नकोस ना असं. मी जे काही करते ना ते आपल्या प्रेमासाठी. आपल्या प्रेमासाठी. मला माहितीये की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू व्यक्त केलं नाहीस तरी तुला मी खूप आवडते. असं तुला वाटतंय. हा तुझा भ्रम आहे. या भ्रमातून बाहेर आहे नंदिनी. मी फक्त आरोहीवर प्रेम करतो आणि करत राहणार. आणि हे बघे, तुझ्या या अशा नाटकांना ना मी ठीक घालत नाही. तन्मय, माझं ऐकून. तन्मय, तन्मय ऐक. नमस्कार साहेब. बोला. नंदिनी मॅडम आहेत काय? नाही आहेत, कोर्टात गेले. अहो, पण त्यांनी मला इथं भेटायला बोलवलं होतं. आपण हे कोर्ट नाही ना, आणि नंदिनी जबडेंचं ऑफिस पण नाही. अहो, असं कसं? तुम्हाला सांगितलं ना त्या कोर्टात गेल्यात. त्यांनीच मला सांगितलं होतं की ती इकडे येऊन भेटा करू. कोण आहे आनंदा? हे तुझ्या नंदिनी मॅडमला भेटायला आलेत बघ. अच्छा, हो का? पण नंदिनी आता इथे. कोर्टात गेली सांगितलं, पण ते ऐकायला तयार नाही. अहो, स्वतः नंदिनी मॅडमनी मला बोलवलं इकडे. त्याला मी काय करू? मी तर तुम्हाला ओळखतही नाही. मी कशाला तुमच्या घरी येऊ? हो हो, बरोबर आहे तुमचं. मला वाटतं बहुतेक गैरसमज झालाय तुमचा. नाही म्हणजे नंदिनी मॅडम इथेच असतात, पण आज आत्ता त्या इथे नाहीये. हा, मी कोर्टात गेलो होतो, पण मॅडम तिकडे नव्हत्या, म्हणून मी इकडे आलो. कदाचित चुकामुक झाली असेल तिची आणि तुमची. अहो, असं कसं? मॅडम मला कुठे दिसलाच नाही. आणि मी वकिलांनाही विचारलं, त्यांनाही माहिती नाही मॅडम कुठे आहेत. तुम्ही फोन करा ना त्यांना. त्यांना सांगा की तुम्ही कोर्टात भेटायला येताय त्यांना, म्हणजे येतील त्या तुम्हाला भेटायला. त्यांना फोनही केला, पण ते फोन उचलतच नाही. तर आता बोला, मी काय करू? माझं ऐकाल ना तर आता परत जा तुम्ही. त्या आल्या की मी लगेच त्यांना फोन करायला सांगते. ठीक आहे, आता काय करू शकतो? येतो मी. आनंद, अरे नंदिनी जर कोर्टात नाहीये तर मग गेली कुठे असेल ती? जाऊन दे ना. तू कशाला तिचा विचार करून स्वतःच्या डोक्याला त्रास करून घेते? आणि तशी पण ती जर का राया जबडेच्या घरी गेली असेल तर जाऊन दे ना. तुम्ही काय बोलता ते हे सुंटी वाचून खोकला गेला. आनंद, काय बोलतोयस तू हे? असं नुसतं उभ्या उभ्या तर्क लावून काही होणार नाही. चल मग बसून तर्क बांधू. आनंदा, अरे
नंदिनी कुठे आहे हे कळायला हवं आपल्याला. कळायला पाहिजे. कशाला? आनंदा, अरे नंदिनी फोन नाही उचलत आहे माझा. तन्मयला फोन करून बघते. हा रोही बोल. तन्मय, अरे नंदिनी कुठे आहे? तू कोर्टात सोडलं होतंस ना तिला? हो, तिला कोर्टात सोडलं, पण काय तिने नाटकं सुरू केली. म्हणजे काय काय केलं काय तिने? अगं, तिला कोर्टात काही काम वगैरे नव्हतं. ती माझ्यासोबत भटकायला बाहेर पडली होती. काय? मग तू तू काय केलंस? मी काय करणार? मी तिला तिथेच कोर्टाच्या बाहेर सोडलं आणि माझ्या ऑफिसला निघून आलो. मी काय तिच्या तालावर नाचायला गुलाम नाही. तन्मय, अरे असं कसं केलंस तू? निदान फोन करून मला सांगायचं तरी होतंस ना. अगं, काय काय आणि किती करणार आहेस तिच्यासाठी? अरे आपल्या घरी घेऊन आले असते मी तिला. आता नंदिनी कुठे आहे कसं कळणार आहे आपल्याला? मग तुझं काय म्हणणं आहे? मी माझी कामं सोडून तिला शोधत बसू का? नाही, तसं नाही म्हणायचंय मला. मग कसं म्हणायचंय? अगं, तेव्हा नंदिनी नंदिनी नंदिनी, या नंदिनीमुळे माझी नोकरी एक दिवस नाही गेली ना, म्हणजे मिळव. तन्मय, तन्मय, हे बघ, तू प्लीज आधी शांत हो. सॉरी, माझं चुकलं. मी उगाच तिला ड्रॉप करायला सांगितलं तुला. तू तुझ्या कामात लक्ष दे. मी बघते काय करायचं. तिच्या वागणुकीतून तुला धडा मिळतोय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तिच्यासाठी सर्वस्व पणाला लावल्यासारखी ना वागू नकोस. हे बघ, इतकं कासावीस होण्याची काही गरज नाही. अरे तन्मय, पण तिला काही झालं म्हणजे? मी ना नंदिनीला चांगलंच ओळखायला लागलोय आता. ती जिथे कुठे असेल ना, मजा करत असेल. मी आता कामाला जाऊ? ठेवू फोन? काय बोलला तन्मय? नाही, त्याला सुद्धा काहीच कल्पना नाही असं म्हणतोय तो. तो म्हणाला की मी कोर्टाबाहेरच ड्रॉप केलं होतं तिला. आनंदा, अरे कुठे गेली असेल ही नंदिनी? कसं शोधायचं आता तिला आपण? काळजी वाटते मला नंदिनीची. आणि मला तुझी. एक्सक्यूज मी, ऍडव्होकेट नंदिनी आल्या होत्या का आज? नंदिनीचा क्लायंट म्हणाला होता ते खरं आहे. ती इथे नाहीये आता. पण मग ती कोर्टात जाण्याच्या तयारीने का निघाली असेल? आणि तन्मय म्हणतो तसं तिने त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी हे सगळं केलं असेल का? पण आता तन्मय तिच्यासोबत नाहीये. मग ती कुठे गेली असेल? नंदिनी स्वतःच्या घरी गेली असेल का? हा, तिच्या घरी फोन करून विचारते. नाही नाही, नको. घरी नसेल गेली तर माझ्या या कॉलने तिच्या बाबांना टेन्शन आहे. त्यापेक्षा मी नंदिनीलाच फोन करून बघते. फोन का उचलत नाहीये नंदिनी? अरे बापरे, नंदिनीला
पुन्हा अटॅक तर आला नसेल ना? तन्मयने तिला झिडकारलं म्हणून ती रागाच्या भरात पुन्हा आग्रहावर केली नसेल ना? अगं तुला कळलं का काही नंदिनी बद्दल? आरोही ती इथे आली असती तर मी तुला तसं कळवलं नसतं का? मला वाटतं ती तिच्या घरी गेली असेल. जबडे आले एकटेच. नंतर फोन करते. नाही काय नंदिनीची आठवण आली मग लगेच आलो. तुम्हाला कळवलं नाही आणि तुमची परवानगी पण घेतली नाही. नंदिनीला आवडतात ना? नंदिनी आहे ना? हा नंदिनी इथे नाही आणि कुठे गेली कोणालाच माहिती नाही. हे कळलं तर ह्यांना धक्काच बसेल. पण ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवणं सुद्धा चुकीचंच आहे. नंदिनी आहे ना वरती? मिस्टर जबडे, हा सॉरी मी तुम्हाला साधं पाणी सुद्धा विचारलं नाही. बसा ना. कॉफी घेणार का? नाही नाही मला काही नको. अहो, असं कसं? आमच्या आग्रहामध्ये पाहुणा आला आणि तो काही न घेता गेला असं होऊच शकत नाही. अहो तन्मयची आई, अहो मला खरंच सांगतोय मला काही नको. नंदिनीला बघितलं की पुढच्या मिनिटाला निघालो मी. नंदिनी घरात नाहीये. काय? कुठं गेलीये? ती कुठे गेली आहे कोणालाच माहित नाही. माहित नाही म्हणजे? म्हणजे असं की तिला कोर्टात काम होतं म्हणून तन्मयनी तिला कोर्टात सोडलं. त्यानंतर ती कुठे निघून गेली माहिती नाही आणि ती फोनही उचलत नाही. नंदिनीला कॉल करून झाला, मेसेज सुद्धा पाठवून झाला, पण तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स येत नाहीये. आई अंबाबाई, नंदिनी कुठे गेली असेल ग? त्यातून राया जबडे घरी आलाय. हे सगळं त्याला कळल्यावर किती काळजी वाटेल त्याला नंदिनीची. कुठे आहेस तू नंदिनी? दादा एक मिनिट थांबा जरा. दादा काय गर्दी का झाली एवढी इथे? अहो मॅडम, एका तरुण बाईला गाडीने उडवले. ती जखमी अवस्थेत पडलेली आहे. एक मिनिट बाजूला व्हा. एक सेकंड. लोक फोन करा. कोणी आहे का त्याचं ओळखीचं? थँक गॉड. I'm so sorry. देवा, नंदिनी कुठल्याही प्रकारच्या संकटात सापडली नसली म्हणजे मिळाली. काका
काका तुम्ही घाबरू नका, आरोही तिला शोधायलाच गेली. मुळात नंदिनी बाहेर गेलीच कशी आणि आरोहीनं तिला जाऊ कसं दिलं? अहो कोर्टात काम आहे असं तिने सांगितल्यावर नाही कसं म्हणणार. अहो पण मग आरोही स्वतः का नाही गेली तिच्या सोबत? अहो आरोहीला नंदिनीची केस माहितीये ना, ती स्वतःच घेऊन आली ना. मग आता ह्या प्रकाराला काय म्हणायचं? दुर्लक्ष करणं म्हणायचं का निष्काळजीपणा म्हणायचा? नंदिनीला काही झालं ना, आरोहीला पण मी सोडणार नाही सांगून ठेवतोय. माझ्या सुनेला काही बोललेलं मी मुळीच ऐकून घेणार नाही. ती नंदिनीला बरं करण्यासाठी एवढी धडपडते. तुम्ही काय करताय? काय करताय तुमच्या मुलीसाठी? तुमचा जर आरोहीवर विश्वास नसेल ना तर आजच्या आज तुमच्या मुलीला घेऊन जा घरी. चला दादा. आई अंबाबाई, नंदिनी जिथे कुठे असेल तिथे ती सुखरूप असू देत. तिची आणि आमची लवकरात लवकर भेट करून दे. आलास तू? तू माझ्या ऑफिसच्या बाहेर काय करतेस? काय करते म्हणजे? ऑब्विसली तुझी वाट बघतीये. त्यामुळे तुला माहितीये, तू मला तिकडनं सोडून आलास ना, तिथे मला एकटीला एवढी भीती वाटायला लागली. असं वाटलं तो काल रात्रीचा माणूस परत आला मला मारायला तर, कोणी त्रास दिला तर. मग मी ठरवलं आपल्याला तन्मयकडे जायला हवं, कारण त्याच्याबरोबरच आपल्याला सेफ वाटतं. तुझा विश्वास बसणार नाही, पण जिकडे तू सोडलंस तिकडनं इथपर्यंत मी चालत आले. काय? तू कोर्टापासून इथपर्यंत चालत आलीस? हो, मलाच माहिती नाही कशी आले, पण आले. आणि मग आपली चुकामुक व्हायला नको म्हणून इथेच थांबून राहिले तुझ्या ऑफिसच्या बाहेर तुझी वाट बघत. नंदिनी, हे सगळं काय चालवलंयस? अरे मी तुझ्यासाठी एवढ्या लांबून चालत आले आणि तू माझ्यावर ओरडतोय. कारण तू वागतेसच तसं. रोज काही ना काहीतरी नवीन प्रॉब्लेम जन्माला घालते. माझ्या आणि आरोहीच्या डोक्याला ना ताप झालाय आता. हे सगळं करून काय मिळतं तुला? ठीक आहे, बोल, अजून बोल, चीड माझ्यावर, रागाव, पण हे सगळं करण्याआधी प्लीज मला कुठल्या तरी रेस्टॉरंट मध्ये नेशील का? एवढं चालत आल्यानंतर भूक लागली खूप. प्लीज जाऊया ना आपण. नंतर तू हवा तितकं ओरड मला. हा बरं ठीक आहे, जा तू. मला इथे एकटीला सोडून जा. म्हणजे मग मी चालत घरी यायला निघेन ना आणि रस्त्यात चक्कर येऊन पडीन, तेव्हा ये मला आणायला. ठीक आहे? हे तर चालेल ना तुला? तन्मयला फोनच करते आता. तन्मय, हॅलो तन्मय. अरे आता मी तुलाच फोन लावत होते. तन्मय, मी नंदिनीला सगळीकडे शोधून झालंय, कुठेच सापडत नाहीये ती. ती माझ्या सोबत आहे. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? नंदिनीच्या बाबतीत काहीही शक्य आहे, माहितीये ना तुला. पण ती कुठे कुठे सापडली तुला? ती ठीक आहे ना? ओके ना? तिला काही झालं नाहीये ना? आरोही, काळजी करू नकोस. तू घरी जा, मी नंदिनीला घेऊन घरी येतो. बरं, तू
तुला हवं असेल तर तुम्ही जिथे आहात तिथे येऊ का मी? म्हणजे त्यावरून पुन्हा चिडचिड नको तुझी. आरोही ऐक माझं, फोन ठेव, घरी जा, बाकीचं घरी आल्यानंतर बोलू आपण.